26 जानेवारीची सकाळ, जेव्हा कर्तव्यपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडते, तेव्हा साऱ्या जगाच्या नजरा राष्ट्रपतींच्या शेजारी बसलेल्या मुख्य अतिथींवर असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की दरवर्षी एका विशिष्ट देशाच्या नेत्यालाच का बोलावले जाते? हा केवळ एक शिष्टाचार आहे की यामागे भारताचा एखादा मोठा धोरणात्मक प्लॅन असतो? मुख्य अतिथींची निवड केवळ मैत्रीसाठी केली जात नाही, तर ती भारताच्या राष्ट्रीय हितावर आधारित असते. भारत अशा देशांना प्राधान्य देतो ज्यांच्याशी आपले लष्करी किंवा आर्थिक संबंध मजबूत होत आहेत. प्रजासत्ताक दिनाचा मंच हा भारताची सॉफ्ट पॉवर जगाला दाखवण्याचे साधन आहे. जेव्हा एखाद्या बलाढ्य देशाचा नेता येथे येतो, तेव्हा तो जगाला संदेश देतो की भारत एक जागतिक नेता आहे. कधी आपण नेबरहूड फर्स्ट धोरणांतर्गत शेजारील देशांना बोलावतो, तर कधी मध्यपूर्व किंवा पाश्चात्य देशांना. ही निवड त्यावेळच्या जागतिक भूराजकीय परिस्थितीवर अवलंबून असते. प्रक्रिया किमान 6 महिने आधी सुरू होते. परराष्ट्र मंत्रालय MEA अनेक नावांवर विचार करते. त्यानंतर ही यादी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाते. विशेष म्हणजे औपचारिक निमंत्रण पाठवण्यापूर्वी संबंधित नेत्याची उपलब्धता अनौपचारिकपणे तपासली जाते, जेणेकरून नंतर कोणतीही राजनैतिक अडचण येऊ नये. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाची परेड पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की तिथे बसलेले मुख्य अतिथी केवळ पाहुणे नसून भारताच्या भविष्यातील मैत्रीचा आणि प्रगतीचा एक महत्त्वाचा दुवा आहेत. 2026च्या प्रजासत्ताक दिन मुख्य अतिथीन कोण आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद.